22 एप्रिलला काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता आठवडा उलटून गेलाय। या हल्ल्यात भारताच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला, पण हल्ला करणारे दहशतवादी अजूनही भारतीय यंत्रणांच्या हाती आलेले नाहीत। भारतावर हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे नागरिक असल्याची माहिती पुढे आली आहे। भारताने पाक पुरस्कृत हल्ल्याला उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे। याशिवाय इतर मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण गेल्या 8-9 दिवसांमध्ये पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार फक्त आव्हानाची आणि चिथावणीखोर भाषा केली जाते। हल्ल्यानंतरच्या 8 दिवसांमध्ये महत्त्वाच्या ज्या घडामोडी घडल्यात त्याचा आढावा स्पेशल रिपोर्ट मधून घेऊयात। 22 एप्रिल 2024 काश्मीरच्या पहलगाम जवळच्या बैसरान खोऱ्यात शेकडो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते। अचानकपणे तिथे आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या मारायला सुरुवात केली। पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या। 27 पर्यटकांचा जीव घेऊन दहशतवादी आले तसे निवांतपणे निघून गेले। पण त्यानंतर काय झालं? हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारत देशाच्या दौऱ्यावरती होते। आपल्या देशाचे पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावरती होते। सौदी अरेबियातला आपला दौरा त्यांनी या हल्ल्यानंतर अर्धवटच सोडला आणि हल्ल्याच्या 3ऱ्या दिवशी बिहारमध्ये जाहीर सभेमध्ये बोलत असताना या हल्ल्याबद्दल पहिलं जाहीर वक्तव्य केलं। उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सजा मिलकर के रहेगी। हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी सर्च ऑपरेशन जोरात सुरू केलं। अतिरेकी नेमके कसे आले, त्यांचे काही फॉरेन्सिक एव्हिडन्सेस आहेत का ते बघितलं जातं। 1700 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जे संशयित अतिरेकी होते त्यांची खरं उडवून देण्यात आली। 13 जणांना पोलिसांनी या संशयावरून त्यांच्या घराला क्षती पोहोचवली। प्रयत्न हा केला जातो आहे की या पहलगामच्या हल्ल्यामध्ये असे कोणते पुरावे मिळतील की ज्या पुराव्यातनं हे दिसेल की यामागे पाकिस्तान कसा आहे। हल्ल्यानंतर भारतीय सीमारेषेवर गोळीबाराच्या घटना घडू लागल्या। शुक्रवारपासून कुपवाडा आणि त्यासोबतच बारामुल्ला परिसरामध्ये देखील गोळीबार झाला। अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याकडून पाकिस्तानाच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले। सतत 5 दिवस हा गोळीबार सुरू झाला। विनाकारण पाकिस्तानकडून हा गोळीबार करत आगळीक करण्यात आली। मात्र पाकिस्तानच्या या पोकळ गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जशास तसे उत्तर देण्यात आले। या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण देतो हे मान्य केलं आणि याच कबुली जबाबावर प्रकाश टाकत भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवरती सडकून टीका केली। भारताविरुद्ध प्रचार करणे आणि भारतावरती निराधार आरोप करणे ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचं भारताने ठणकावून सांगितलं। दहशतवाद्यांना प्रशिक्षण त्यासोबतच पाठिंबा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास खुद्द पाकिस्तानच्या नेत्याने कबूल केला। यावर देखील भारताने प्रकाश टाकला। भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार IWT स्थगित केला। 1960 पासून अस्तित्वात असलेला हा महत्त्वाचा करार स्थगित झाल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। भारताच्या या निर्णयामुळे 6 दशकांहून अधिक काळ दोन्ही राष्ट्रांमधील सुरू असलेल्या पाणी वाटपावर परिणाम होणार आहे। या कराराअंतर्गत भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या एकूण पाण्याच्या प्रवाहापैकी अंदाजे 80% पाणी पाकिस्तानला मिळते। हे पाणी पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील शेतीसाठी महत्त्वाचे आहे। भारताचं हे पाऊल युद्धाची कृती मानली जाईल असा इशारा पाकिस्तानने दिला आहे। सिंधू जल कराराला पाकिस्तानने 1972च्या सिमला कराराला स्थगित करून प्रत्युत्तर दिले आहे।
सिमला करार हा 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमधील एक महत्त्वाचा शांतता करार होता। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती। भारताच्या हस्तक्षेपानंतर पूर्व पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली। दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि संबंध सामान्य करण्यासाठी हा करार करण्यात आला होता। हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा निलंबित केल्या। पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देखील दिले। पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर परत येण्याचा सल्ला देखील दिला। याशिवाय भारताने पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयातील त्यांचे कर्मचारी संख्या कमी करण्याचे निर्देश दिले। पाकिस्तानला नवी दिल्लीतील त्यांच्या उच्च कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी करण्याची सांगण्यात आलं। भारताने असे कठोर पावलं उचलल्यावर पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तान हा तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत भाग घेण्यास तयार आहे असं जाहीर केलं। भारताने पुराव्याशिवाय इस्लामाबादवर निराधार आरोप केल्याबद्दल पाकिस्तानने टीका केली। मात्र हे करत असताना आपण भारताला तोडीस तोड उत्तर द्यायला तयार आहोत अशी दरपेकी पाकिस्तान पंतप्रधानांनी केलीच। पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध तणावलेले आहेत। यातच केंद्रीय गृह सचिवांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली। यामध्ये सुरक्षा यंत्रणाचे प्रमुख आणि त्याचबरोबर निमलष्करी दलाचे प्रमुख हे दोघेही उपस्थित होते। पाकिस्तानच्या संदर्भातची रणनीती यापुढे काय असावी आणि त्यामध्ये या दोन्ही संस्थांचा कशा प्रकारे भूमिका असणार आहे यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते। दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी संपूर्ण तिन्ही दलांना मुभा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं। वेळ आणि स्थळ तिन्ही दलांनी ठरवावं आणि त्यानुसार कारवाई करावी असं सुद्धा नरेंद्र मोदी यांनी संकेत दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्ण अधिकार दिल्यानंतर म्हणजेच ओपन हँड दिल्यानंतर पाकिस्तानाचे धाबे हे दणाणले आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती काल पाकिस्तानामध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा दावा करण्यात आला की भारत पुढच्या काही तासांमध्ये खरं तर 36 तासांमध्ये भारत पाकिस्तानवरती हल्ला करणार आहे असा दावा देखील करण्यात आला। या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत रात्री 2च्या सुमारास पाकिस्तानाचे मंत्री उताउल्ला तरार यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की या बैठकीनंतर असा दावा करण्यात येत आहे पाकिस्तानाकडून की पुढच्या 36 तासांमध्ये भारत पाकिस्तानवरती हल्ला करणार आहे। 27 निष्पापांचा जीव गेला, 27 कुटुंब उद्ध्वस्त झाली, अख्खं काश्मीर ओस पडलं, अख्खा देश संतापला। 9 दिवस उलटून गेले, घडामोडी रोज होत आहेत पण उत्तर काही दिलं जात नाहीये आणि जनतेचा धीर सुटत चालला। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।